आशीर्वाद असला, हो आशीर्वाद पाहिजे महाराज. दिल्लीत राहतात पण महाराष्ट्राला आशीर्वाद देतात म्हणून सरकार मागं पुढं होतं. असं होतं, सांगायचा भाग असाच आहे. आशीर्वाद कमी पडला नाही पाहिजे, अमित आशीर्वाद असला पाहिजे, शहा नव्हे. बरं, भरपूर आशीर्वाद असला पाहिजे, मला हे सांगायचं आहे. आणि म्हणून आईपासून जन्मभर आईची सेवा करा, स्नेहाचं दान मागा. बापाची जन्मभर सेवा करा, बाप प्रसन्न झाला, बाळ्या काय पाहिजे, काही नाही, तुम्ही फक्त मला आशीर्वाद द्या. वा, आशीर्वादाचं दान. जन्मेलात कृपा, समाजापासून कृपेचं दान मागा. वा, तुकाराम महाराज म्हणतात, देवा गाथा बुडवल्यावर समाजाचं माझं वितुष्ट निर्माण झालं. लोक म्हणायचे, तुकोबा कर्जाच्या वह्या बुडवल्या म्हणजे तुमचा संसार बुडाला, आणि गाथ्याच्या वह्या बुडवल्या म्हणजे तुमचा परमार्थ बुडावला. परमार्थाचं फळ काय, तुम्ही जन्मभर परमार्थ केला, त्याचं फळ गाथा देवाने पाण्यात बुडवला. आम्ही तुमच्याकडे पाहून परमार्थ करायचा कसा? देव तुम्हालाच न्याय द्यायना तर आम्हाला कधी द्यायचा? आणि समाजाची तुकोबरायावरली भावना उडाली, परमार्थावरली गाथा बुडाल्यावर समाज बोलू लागला परमार्थाच्या विरोधात. त्यावेळेस तुकोबरायांनी देवाला विनंती केली, देवा गाथा तू तारायचा माझ्यासाठी नाही, समाजाचा परमार्थावर विश्वास बसल याच्यासाठी वाटवा तारायचा. आणि मग तुकोबरायांचा गाथा तरुण आला तर तुकोबराय काय शब्द म्हणतात ऐका. उदकी राखिले कागद, चुकविला जनवाद, लोक जनवाद अंथरुण माझी केले इंगळ. समाजाचं बोलणं म्हणजे विस्तवाचं अंथरुण आहे, तुकोबरायचा शब्द आहे. हो, समाज लय बोलतो महाराज, फक्त ते तोंडवर गोड बोलतो, माग लय खापल्या काढितो. माग सुद्धा समाज आपल्याबद्दल चांगलाच बोलला पाहिजे. आता काही बावळाट चांगलेच बोलत नाही, त्यांच्याकडून अपेक्षा ठेवू नका. पण अशा चांगल्या माणसांनी तरी आपल्याला हे बघा, आपल्या प्रत्येकाला शत्रू असतातच महाराज. काल एका ट्रकवर वाक्य लिहिलं होतं, चाहने वाले कम होए तो क्या हुआ, जलने वाले तो बढ़ने चाहिए. वा, हा वाक्य मला आवडलं. चांगलं वाक्य आहे ते. हे बघा, आपल्याला बावळाटांनी नाही मानलं तरी चलन, पण जाणत्यांनी मानलं पाहिजे. ज्याची भजनाची सेवा आहे, ज्याचं पाठांतर आहे, जो अभ्यास होईल, तो म्हणला पाहिजे का खरंच वारकरी विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू गाथा तारला, आणि तेव्हापासून समाजाची भावना माझ्यावर बसली, परमार्थावर बसली. समाजाने माझ्यावर कृपा केली. तुकोबरायचं प्रमाण आहे का, कृपा केली जना हाती, पायी ठाव दिला संती. त्यातच प्रमाण आलेलं आहे, त्या डोह प्रकरणात आले. कृपा केली जना हाती, समाजापासून कृपेचं दान मागा. जन्मभर समाज सेवा करा, समाज प्रसन्न झाला. काय हवंय तुम्हाला, काही म्हणू नका, म्हणा अशीच तुमची माझ्यावर कृपा असू द्या. अशीच नव्हे, अशीच तर नव्हे. बेड्यांता मागू नका, त्यांना कृपेचं दान मागा. वा, समाजापासून कृपेचं दान मागा. बर, आता खाली राहिला देव. देवापासून कोणतं दान मागायचं, अभयाचं. विठ्ठल तुका म्हणे आता अभय दान करा, तुका म्हणे आता अभय दान करा, तुका म्हणे आता अभय दान करा, मना विश्वंभरा दिले ऐसे, मना विश्वंभरा दिले ऐसे, मना विश्वंभरा दिले ऐसे, मना विश्वंभरा दिले ऐसे. अभय देवोनी करावे सादर, अभय देवोनी करावे सादर, अभय देवोनी करावे सादर, अभय देवोनी करावे सादर. जना तो विसर पडून दी, जना तो विसर पडून दी, दया आळी कर त्यांचे करशी समाधान, अभयाचे दान देऊनी आवा. देवापासून अभयाचं दान मागा. अभय देऊनी करावे सादर,
तुका म्हणे आता अभयदान करा, म्हणा विश्वंभरा दिले ऐसे. देवापासून अभयाचं दान मागा. मध्यंतरी 2 वर्षापूर्वी समाज फार भिला होता मला. जे देवाला मानत नव्हते ते राम राम म्हणायचे. का बरं? कोरोना आला होता. कोरोना काय रोग होता. राम 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 राम, भयानक रोग, विचित्र रोग. त्याची दहशत चोरांवर होती. चोरांवर एका बंगल्यात 10 चोर शिरले आणि एक म्हातारा झोपला होता. 10 चोरांनी चाकू लावले. चल तिजोरीच्या चाव्या काढ. त्याने दिल्या मरणाच्या बेनं. एक जण तिजोरी उघडू लागला. 9 जण चाकू लावून उभे होते. त्यातला 9 जणातले एक जण म्हणला, का रे एवढ्या मोठ्या बंगल्यात तू एकटा काय करतो? तो म्हणला, काय करू, मी सकाळीच पॉझिटिव्ह निघालोय. हा पॉझिटिव्ह. ते 10 चोर 10 वाटाने पळून गेले. समाजाच्या पाठीमागं भय लागलं होतं. उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे. तो का म्हणे वाहे मरणाचे भय, रक्षणा उपाय करून असे. अशा वेळी देवाला अभयाचं दान मागा. विठ्ठल आईजवळ मागायचं स्नेहाचं दान, बापाजवळ मागायचं आशीर्वादाचं दान, समाजाजवळ मागायचं कृपेचं दान, देवाजवळ मागायचं अभयाचं दान. आता खाली राहता राहिले संत. संतांजवळ काय मागायचं? तुमचा मठ माझ्या नावचा करून द्या, ती दिंडी माझ्या हातात द्या, त्या गावचं व्यासपीठ मला चालवायला सांगा, त्या गावचा काला मारा करायला सांगा. हे गबाळ मागू नका. विठ्ठल संतांजवळ तिघांविषयी मागायचं, आपल्याविषयी मागायचं, सर्वांविषयी मागायचं आणि समाजातल्या चांगल्या लोकांविषयी मागायचं. परत 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 साधूची सेवा करा आणि साधूला स्वतःविषयी मागा. स्वतःविषयी मागा ज्ञानदान, समाजाविषयी मागा सुखाचं दान आणि समाजात जो चांगला वर्ग आहे त्यांच्याविषयी आयुष्याचं दान मागा. विठ्ठल स्वतःविषयी काय मागा? साधूकडं त्याचं मठ मागू नका, त्याची गाडी आपल्या नावची नको, बँक बॅलन्स नको, काही नको. साधूकडून फक्त तुम्ही ज्ञानाची अपेक्षा करा. गावगावच्या लोकांना कीर्तनकाराने कीर्तनात आमचं नाव घ्या अशी अपेक्षा आहे. अपेक्षा ठेवणारा नुसता बावळट नसून महाबावळट आहे. साधूकडून तुम्ही मानाची अपेक्षा ठेवू नका, ज्ञानाची ठेवा. कारण साधूकडं मान भेटत नाही, ज्ञान भेटतं. हा गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी संत तेथ विवेका असणे. मग तुम्ही संतांची सेवा करा. संतांची सेवा करा. सेवा करून काय मागा? तनुमनो जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे, दास्य सकळ सेवा करा. सेवा करून काय मागा? ज्ञानाचा कुरुठा ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे तरी संताया भाजावे. आपलं भाजावे नाही तरी संताया भाजावे सर्वस्वेशी. साधूला मनोनी संताशी अखंड भजावे, त्यांचे चरणी व्हावे लीन सदा. साधूची सेवा करा आणि काही मागू नका. आपला उद्धार ऋते ज्ञानान्न मुक्ती, ही ज्ञानाशिवाय मुक्ती नाही. आणि म्हणून साधूकडून ज्ञानाची अपेक्षा ठेवा. विठ्ठल मी गुरुवर्य पांडुरंगभाऊ वैद्य यांच्याबरोबर जालन्याला गेलो होतो. त्याला जवळजवळ 15-20 वर्ष झाली. आणि तिथे एक नारायण पाटील म्हणून होते, कंडारी गाव. नारायण पाटील. मी त्यांना नारायण पाटलाला विचारलं, गहू किती झाले? म्हणले मला 1000 पोते गहू झाले. इतके कसे झाले? म्हणले महाराज मला 1500 एकर जमीन आहे. म्हणजे 1500. तिकडं कोणताही गरीबातला गरीब शेतकरी 50 एकराच्या पुढे मराठवाड्यात. खानदानी पाटील लोक आहेत. मला वजनदार. ते आलेत आता मुंबईला. असो. आणि मग ऐका मग ते नारायण पाटील म्हणायला चांगल्या. वैद्यबाबाच्या कीर्तनात ती चाल म्हणले ते नारायण पाटील. 2 कीर्तन होती वैद्यबाबाची, जागर आणि काल्याची. 1500 एकर जमीन. पण वैद्यबाबा झोपले तर नारायण पाटील वैद्यबाबाची पाय दाबत होते. मग वैद्यबाबा म्हणले, नारायण पाटील तुमचं पाठांतर चांगलं आहे, तुम्ही म्हणता चांगलं, मग तुम्ही कीर्तन का करत नाही? नारायण पाटील काय म्हणले, बाबा मला अजून काही दिवस तुमची सेवा करू द्या. वा काय वाक्य आहे महाराज. नाही तर कोणी म्हणते आता महाराज तुम्ही रामागण मलाच उभं राहू द्या.
लवकर पुढं जा म्हणजे तुझं वर्ष श्राद्ध आम्ही मागं करू बघा. असाच पुढं निघ. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. इथं कोणी उठत बोर्डावर कधी येईन एवढीच चिंता. माईक पुढं, हा माईक द्या. अरे येरती माईके दुःखाची जनिती आणि कन लगे. कोणाला आता कीर्तनकार व्हायचे डोळे लागलेत. कीर्तनकार नाही झालं तरी चलन, तुम्ही नेमाने गावात हरिपाठ म्हणा, नेमाने काकडा म्हणा. आम्ही लोकांना सांगतो तुम्ही कीर्तनकाराच्या पाया पडू नका. जो नेमाने हरिपाठ म्हणतो, नेमाने काकडा म्हणतो, नेमाने गाथ्याची 550 अभंग वाचतो, 100-200 वव्या वाचतो, एकादशी धरतो, सोमवार धरतो, असा वारकरी तो प्रवचनकार नसला तरी चालन, कीर्तनकार नसला तरी चालन. आधी त्याचं दर्शन घ्या, मग कीर्तनकाराचं दर्शन घ्या. आता कीर्तनकारच एकादशी धरीत नाही तर सांगायचं कोणाला. येहरी जवळचा वाफा कोरडा राहिलाय आणि लोक तसल्यालाच कीर्तनाला बोलवतात आणि त्यांचे स्टेटस ठेवतात आणि त्यांचे फोटो काढतात. सगळ्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येतात. काय लोकांना वांग कळत, काय कळे जगा अंतरीचे. विठ्ठल विठ्ठल. संपला माझा विषय. एकादशी व्रत धरलं पाहिजे, सोमवार धरला पाहिजे, पंढरीची वारी केली पाहिजे, निवृत्तीनाथाची वारी केली पाहिजे, आळंदी वारी केली पाहिजे, देहूच्या वारीला आला पाहिजे, षष्टीला वारकरी आला पाहिजे. असं संपला माझा विषय. साधूला आपल्यासाठी मागा ज्ञानदान, समाजासाठी मागा सुखाचं दान. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःख माप्नुयात मा कश्चित दुःख भाग भवेत. असे 2 पाठ. हा उपनिषदातला मंत्र या. समाजासाठी सुखाचं दान, पसायदान मागा. माऊलीने पसायदान लिहिलं आणि पसायदानाच्या शेवटी समाजाला मागतं. निवृत्तीनाथ, समाजासाठी तुम्ही सर्व समाज सुखी व्हावा असं दान द्या मला. किंबहुना मी सुखी नाही, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो ने तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित. ज्ञानोबराने पसायदानात हे मागितलं, पण पुन्हा निवृत्तीनाथ द्यायला विसरतील तर हे पुन्हा मागितलं. एकदा नाही 3दा. पुढती 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 3दा का म्हटले? 3दा म्हटलं का ते घडतं. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन आले. हा म्हणून पुढती 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 3दा म्हटलं का ते घडतं. या ग्रंथाच्या पुण्याच्या संपत्तीने माऊलीने समाज सुखी व्हावा म्हणून मी जो ग्रंथ निर्माण केलाय ती सगळी पुण्यही मी या समाजाला देवा. निवृत्तीनाथा, या ग्रंथाचे अर्थ, त्या ओवीचा अर्थ फार गोड आहे बरं का, अर्थ समजून घ्या. या ग्रंथाच्या पुण्याच्या संपत्तीने ही संपत्ती ठेवतो. फक्त एवढं एक दान माझ्या पदरात टाका. काय? समाज सुखी व्हावा. काय? माऊलीने ज्ञानेश्वरी आपल्यासाठी निवृत्तीनाथांच्या पायावर ठेवली. निवृत्तीनाथा, हा सगळा ग्रंथ तुमच्या पायावर ठेवतो, फक्त समाज सुखी व्हावा एवढी माझी भावना आहे. म्हणून माऊली. का माऊली म्हणतात त्याचं कारण हे. पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्वभूती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे. अस आपल्यासाठी मागा ज्ञानदान, समाजासाठी मागा सुखाचं दान. आता समाजात काही असे आदर्श व्यक्तिमत्व असतात की त्यांना देवाने संतांची आणि देवाची कृपा व्हावी, भरपूर आयुष्य भेटावं म्हणून त्यांना आयुष्याचं पसायदान मागा. अभंगाच्या पहिल्या अकल्पायुष्य व्हावे तया कुला, अकल्पायुष्य व्हावे तया कुला, अकल्पायुष्य व्हावे तया कुला, अकल्पायुष्य व्हावे तया, अकल्पायुष्य व्हावे तया कुला, अकल्पायुष्य व्हावे तया कुला, अकल्पायुष्य व्हावे तया कुला, अकल्पायुष्य व्हावे तया कुला. माझी या सकला हरीच्या दास, माझी या सकला हरीच्या दास, कल्पनेची बाधा न हो कवने काले,
डोकावले काले माझिया सगळा हरीच्या दासाचा माझिया सगळा हरीच्या दासाचा कल्पनेची बाधा नको रे कल्पनेची बाधा नको रे कल्पायुष्य व्हावे तया कोला माझी आस कला हरीच्या दासा माझी आस कला हरीच्या दासा माझी आस कला हरीच्या दासा अकल्पायुष्य व्हावे तया मुळा माझी आस कळा हरीच्या दासा माझी आस कळा हरीच्या दासा माझी आस कळा हरीच्या दासा अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा काही चांगल्या लोकांना भरपूर आयुष्य भेटावं संतांजवळ हे मागा काही लोकांना आयुष्य भेटू नये आणि काही लोकांना आयुष्य भेटल्याशिवाय राहू नये 6-7 जणांना आयुष्य भेटू नये कोण कोण बघा यादी कंटक निंदक कामी तत्वज्ञान परान्मुखः व्याधिग्रस्तम नीच सेवी न चायुष्यम लभेयुः यांना आयुष्य भेटू नये 6 जणाला आयुष्य भेटू नये पटापटा मेलेली चांगली कोण वो कंटक कंटक म्हणजे काटा जो गावात वार करायला टोचवतो पुढाऱ्याला टोचवतो भावबांधाला टोचवतो घरच्याला टोचवतो सदा वक्र असलेला असा मनुष्य फार दिवस जगू नये जगतही नाही पटापटा मरत येत कंटक दुसरा निंदक कोणाला नाव याला नाव ठेवणार त्याला नाव ते काय वार करे ते होय तुम्हाला माहिती ते झालं स्वरूप झालं बघा याला नाव ठेवणार त्याला नाव ठेवणार त्याला नाव ठेवणार निंदक फार आयुष्य भेटत नाही या माणसाला कामी कामी मनुष्य फार दिवस जगत नाही वा कंटक निंदक कामी तत्वज्ञान परान्मुखः ज्याला या ज्ञानाची आवड नाही माऊली म्हणतात पार्जुना जयाचे ठाई या ज्ञानाची आवड नाही तयाचे जियाले म्हणशी काय वरी मरण सांग ज्याला तत्वज्ञानाची आवड नाही अशी माणसं मेलेली बरी बर व्याधिग्रस्तम ज्याला व्याधी शेजारी म्हणते मरेना कामेला आणेला कंटाळा येणे आम्हा फार असाध्य व्याधी जर जोडली असेल तर ती व्यक्ती लवकर गेलेली बरी आणि नीच सेवी हलकट माणसाचं काम करायची सवय लागली का अशाही माणसाला फार आयुष्य भेटू नये घोटाळा असा आहे आपल्या भारतीय कायदा व्यवस्थेत लई घोटाळे झालेले आपले जुने कारभारी आहेत ना निवळ ब्रह्मदेवाच्या गैरहजेरीत जन्माला आले होते त्याने असे कायदे केलेत आपल्या भारताची कायदे व्यवस्था अशी शहाण्याला नोकरी भेटणार नाही कधी महाराज बावळट अधिक म्हणजे घोडा बांधून ठेवायचा आणि गाढ वाकून रेत जिंकवायची बघा असे घाटातले बैल नांगराला नांगराचे बैल घाटात असं आहे आपल्या भारतात शिक्षण व्यवस्थेत 4 प्रकारचे विद्यार्थी राहतात अ श्रेणी ब श्रेणी क श्रेणी ड श्रेणी अ ब क ड अ श्रेणी क्लास 1 क्लास 2 क्लास 3 अधिकारी ब श्रेणी कंपन्यांचे मालक ब क श्रेणी पुढारी आणि ड श्रेणी डाकू असे आणि बघा बरं का वरच्याला नीचाची सेवा करावं लागते याला माहिती भारतीय कायदा व्यवस्था अ श्रेणीचे अधिकारी झाले पदवीधर झाले इंजिनियर झाले मोठे अधिकारी झाले नोकऱ्या कुठे आहेत नोकऱ्या नाही ब श्रेणीवाल्याने कंपन्या टाकल्या मग ते काय करतात यांना कामाला ठेवतात मला याला माहिती नीच सेवी नीचाचे चाकर चुकली या खाती मार तुकाराम महाराज मग अ श्रेणीच्यांना ब श्रेणीवाल्याने कामाला लावलं आपल्या कंपन्यात यांना बी हे जगू देत नाही कोण पुढारी तुमची कंपनी धूर मारती लाल शेरा ठराव पास हे बाबा असू दे पैसे घे तेच लागत आहे मला बरोबर यांना कामाला लावलं यांना बी हे सुखाने जगू देत नाही याला एकुलता एक मुलगा झाला असतो गुजरातच्या बाईकडे जाऊन आणि मग यांनी काय करायचं ती मेली का म्हातारी ती मेली वाटतंय आणि मग ड श्रेणीवाल्याने सांगायचं तुझा मुलगा उचलून नेलाय माळशेच्या घाटात 5 कोटी आण नाही तर खून नाही तर तू वरून टाकून याला म्हणायचं भारतीय कायदा व्यवस्था नीच सेवी प्रमाण आहे का धिक जिने ज्याचा स्वामी हीनवर
मरण ते भले मग आता विठ्ठल विठ्ठला आदरणीय जगन्नाथ अण्णा पवार यांचं एक वाक्य सांगतो. शहाण्या डॉक्टरच्या हातून औषध घेऊन मेलेलं चांगलं, बावळट डॉक्टरच्या हाताचं इंजेक्शन घेऊन जगलेलं चांगलं नाही बाळा. हो, बावळा शहाण्याचा दास व्हावं, मूर्खाचा मालक होऊ नये. विठ्ठल नीच सेवी हलकट लोकांची कामं करायची पाळी आपल्याला येते. या 5-6 माणसाला आयुष्य भेटू नये. कंटक निंदक कामी तत्वज्ञान परान्मुखः व्याधिग्रस्तम नीच सेवी न चायुष्यम लभेयुः. या 6 जणांना आयुष्य भेटू नये. पण काही लोकांना आयुष्य भेटल्याशिवाय राहू नये. काही लोकांना भरोस जीवेत काय शरद शतम वा तुम जीव हजारो साल. अजून काय पुढं असो ते माझं लय पाठ नाही तसलं. तुम्ही इकडं काय साल के दिन हो बर 5-6 हजार असो आगळ बगळ त्याला काय ते काय गाथ्यातलं नाही. चरण हुकलं तरी जुळत आहे. विठ्ठल काय का आयुष्य भेटावं कोणाला? अकल्प आयुष्य, कल्पापर्यंत आयुष्य भेटावं. व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा. पहिल्या चरणाचे आपल्याला 2 विभाग पाडायचे. माझिया सकळा हरीच्या दासा अकल्प आयुष्य व्हावे 1 भाग, आणि तया कुळा अकल्प आयुष्य व्हावे 2 भाग. वारकऱ्याला तर आयुष्य भेटावं, पण वारकऱ्याच्या घरच्या लोकांनाही भेटावं. विठ्ठल माझिया सकळा हरीच्या दासा अकल्प आयुष्य व्हावे. ज्यांनी जन्मभर भजन केलंय, वारी केली, पंढरीची वारी केली, आळंदीची वारी केली, दान धर्म केलाय, पुण्य कमवलंय, वाढता हा पुण्य धर्म केला, अशा वारकऱ्याला अकल्प आयुष्य व्हावं. का बरं? समाज त्याच्याकडं पाहून वागतो. तो महात्मा समाजाला परमार्थाला लावतो. यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. एथ वडील जे करीती तया नाम धर्म ठेविती एरतेची अनुष्ठिती. एक श्रेष्ठ आचरला जैसे पाहोनी जन वर्तती तैसे. मैपती महाराज हे अशीच गोवी मैपती महाराजाची. आणि म्हणून समाजामध्ये चांगली माणसं कायम समाजाला भेटली पाहिजे. वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू. म्हणून त्यांना भरपूर आयुष्य भेटावं. माझ्या सकळा हरीच्या दासा आकल्प आयुष्य व्हावे. हरिदासाला आयुष्य भेटावं. हरिदास म्हणजे कोण? 500 रुपयासाठी वाड्यातून गाडी मागा आणतो तर त्याला हरिदास म्हणत नसून भामटा मानतात. हरिदास कोणाला माहिती? तरीच हरिदास म्हणविता श्लाघिजे निर्वासना की जे चित्त आधी. तुकाराम महाराज म्हणतात. वा, ज्याचं कोणाच्या 1.5 दमडीवर प्रेम नाही असा जो आहे त्याला हरिदास म्हणतात. आणि अशा व्यक्तीला भरपूर आयुष्य भेटावं. त्याला आयुष्य भेटावं हे ठीक आहे. तया कुळा त्यांच्या कुळातल्या लोकांना आयुष्य भेटावं हे कसं? विठ्ठल कारण तुकाराम महाराज म्हणतात संतांचे ते आप्त नव्हती संत. मग हे कसं? हां, तर त्या हरिदासाच्या कुळात जन्माला आलाय, पण हरिदासाची परंपरा चालवतोय, मग मात्र त्याला आयुष्य भेटव. हरिदासाच्या कुळात जन्माला आला आणि हरिदासाची परंपरा चालवत नाही, त्याला नाही भेटलं तरी चालेल, पण त्यांची परंपरा चालवतोय. तुमच्या माहितीसाठी सांगतो, देहूकरांचे 2 फडेत, पंढरपूरचे देहूकर आणि देहूचे देहूकर. देहूकरांच्या 2 शाखा झाल्या. एक वंश तुकाराम महाराजाचा पंढरपूरला राहायला गेला. त्याच्यात आदरणीय बापूसाहेब महाराज देहूकर, कान्होबा महाराज देहूकर, बाळासाहेब महाराज देहूकर अशी मोठी मोठी माणसं आहेत. आणि देहूला देहूकर पुरुषोत्तम महाराज देहूकर, माणिक महाराज देहूकर, संभाजी महाराज देहूकर, पुंडलिक महाराज देहूकर हे देहूचे देहूकर, पंढरपूरचे देहूकर. पण बारीक आहे का, तुकाराम महाराजाच्या नंतर पंढरपुरातही देहूकरात अनेक माणसं जन्मली आणि देहूतही अनेक जन्मली, पण पंढरपुरात कोणीच तुकाराम परत नाव ठेवलं नाही. देहूकरात देहूलाही कोणी ठेवलं नाही. बाळा, देहूकराचे 2 वंश आहेत, पंढरपूरचे देहूकर आणि देहूचे देहूकर. पण पंढरपूरच्या घराण्यातही कोणाचं तुकाराम नाव नाही, देहू घराण्यातही कोणाचं नाही. मग मी माणिक महाराजाला विचारलं, माणिक महाराज असं का? आमच्यात तर आजोबाचं नाव ठेवतात, पंजोबाचं ठेवतात, मग तुम्ही तुकाराम नाव का ठेवत नाही? माणिक महाराज म्हणले, नाव ठेवायला हरकत नाही, पण जर आम्ही एखाद्या मुलाचं नाव तुकाराम ठेवलं आणि त्याने जर पुढल्या वर्षी गावचा सप्ताह बंद पाळला, मग आमच्या मूळ पुरुषाला किती मोठा कलंक आहे.
आम्ही प्रतिमा जपली तुकाराम महाराजाची. हा, आम्ही ही प्रतिमा जपली आमच्या देहू घराण्यात. तुकाराम महाराजाच्या नंतर कोणाचं तुकाराम नाव अजिबात ठेवलं नाही का, मूळ पुरुषाला डाग लागू नये म्हणून. मग जर एवढं जपत असतील तर त्यांच्या कुळातल्या लोकाला का आयुष्य भेटू नये? भेटलंच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून अकल्प आयुष्य तया कुळा व्हावे हा एक भाग, आणि माझी सकळा हरीच्या दासा अकल्प आयुष्य व्हावे हा दुसरा भाग. महाराज आयुष्य भरपूर दिलं, पण मध्यंतरी जर काही कल्पनेची बाधा झाली तर नामदेव महाराज म्हणतात तीही निघून जावो दुसऱ्या चार. कल्पनेची बाधा न हो कवने काळी, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, कल्पनेची बाधा न हो कवने काळी. ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो, कल्पनेची बाधा न हो कवळे काळे, न हो कवळे काळे. ही संत मंडळी, ही संत मंडळी सुखी असो, संत मंडळी, संत मंडळी सुखी असो. गाथेमध्ये 3-4 बाधा सांगितल्यात. एक आहे गुणबाधा, 2 आहे भूतबाधा, 3 आहे अहंकाराची बाधा, आणि 4थी आहे कल्पनेची बाधा. तर हीच गुणबाधा हरिभक्ताला होत नाही. सत्वरजतम बाधा नव्हे हरिभक्ताशी कदा. दुसरी आहे न चुके वाट न पडे फंदी नव्हे कधी यमबाधा. यमबाधा साधूला होत नाही. तिसरी आहे भूतबाधा. भूतबाधा आम्हागरी हे तो आश्चर्य गाहारी. वा. आणि 4थी आहे कल्पनेची बाधा. कल्पनेची बाधा न हो कवने काळी. संकल्प विकल्प त्याच्या मनात निर्माण होऊ नये. हे संत मंडळी सुखी असो. याचा 2 अर्थ करायचे. सगुणाच्या सुखाने सुखी असो, निर्गुणाच्या सुखाने सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी. आणखीन एक मागणं मागतात की त्यांना अहंकाराचा वारा लागू नये. अहंकाराचा वारा न लागो राजसा. राजस शब्दाचा अर्थ रजगुणी नाही घ्यायचा. राजस शब्दाचा अर्थ घ्यायचा गोंडस. आमचे गोंडस वारकरी. गोंडस म्हणजे ते स्पॉन्ड बिंड शिपणं बिपणं करू अमुक तमुक ते नाही. गोंडस म्हणजे भजनाने गोंडस दिसतात असे. वा. वारकरी गाडी दाढी बॉडी माडी भानगडी याने मोठा नसतो, सेवेने मोठा असतो महाराज. वा. सेवा काय त्याची. हा. वा. गोंडस आहे, भजनाने गोंडस झालेला आहे. वा. आणि मग अशा गोंडस वारकऱ्याला अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी. आणि नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. नामदेव महाराज म्हणतात देवा जे कल्याणला वारकरी राहते त्यांचं कल्याण कर बाबा. नामा म्हणे तया असावे कल्याण. कल्याण ग्रामीणला राहो, गावात राहो, कुठं राहो, पण हो नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. निधान पांडुरंगाचं जो अहोरात्र चिंतन करतोय. कल्पनेची बाधा न हो कवने काळी. ही संत मंडळी सुखी असो. विठोबा रखुमाई. कुमार
बोला पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पुण्यपावन आपलं इथडे गाव या इथडे गावातील आदर्श परिवार पाटील परिवार या पाटील परिवाराच्या आदर्श माता हरिभक्तीपरायणा राजूबाई गंगाराम पाटील यांचा 95वा एवढं आयुष्य आपल्याला भेटत नाही लिहून घ्या 95वा अभिष्टचिंतन सोहळा या आजीचे नातू या गावचे आदर्श सरपंच जगन मधुकर पाटील यांनी मोठ्या अट्टहासाने हा कार्यक्रम ठेवला. आपल्या आजीचं आपल्याला पूजन करायचं आहे. मी सुरुवातीलाच प्रमाण माझा विषयच असा होता मला नमोतया माता पित्याचे पालन असं. तर अशा पुण्यपावन आजीबाईचं पूजन केलेलं आहे. हे बघा वाड वडील वारल्यावर तुम्ही काय मोठा उत्सव केला त्यापेक्षा त्यांना हयातीत तुम्ही किती उत्सव चांगला केला हे गरजेचं आहे मला. आणि म्हणून आजीबाईंना त्यांच्या डोळ्याने त्यांना आज उत्सव त्यांचा पाहायला भेटलेला आहे नातवाने. आणि त्यांचे नातू जगन पाटील यांचं परमार्थाला नेहमीच सहकार्य आहे. पंढरपूरच्या कामासाठी आळंदीच्या कामासाठी गावातील सप्ताहासाठी भरपूर सहकार्य करतात. आणि मग या गावातील आदरणीय हरिभक्तीपरायण जनार्दन महाराज आणि या भागाचं आदर्श स्थान आदरणीय पंढरीनाथ महाराज. हे बघा तुम्हाला उद्या लय कीर्तनकार प्रवचनकार भेटतील पण ह्या दोघासारखे वारकरी परत ह्या भागात जन्माला नाही आज. पण मी त्यांच्या तोंडावर नाही बोलत. मी एक तर इकडे येतच नाही. मी आता 12 वर्षापूर्वी आलो होतो. आता पुढल्या तपपूर्तीलाच 12 वर्षांनी मी काय सारखं येत नाही. पण ह्या दोघांच्या शब्दाला माझ्या जीवनात खरंच किंमत आहे महाराज. मी कोणाचं ऐकत असेल तुमच्या भागात ह्या 2 वारकऱ्याचा हमखास ऐकवतो महाराज. हे माझं प्रेम आहे त्यांच्यावर. आचार विचार शुद्ध. कीर्तनकार प्रसिद्ध असण्यापेक्षा कीर्तनकार सिद्ध असावा. वा तुम्हाला ढोक महाराजाची गाठ नाही पडली तरी चल पण चोख महाराजाची गाठ पडणं गरजेचं आहे महाराज. जयाचे चोखटे मानसी. हां आणि म्हणून अतिशय त्यांना आवडायचं नाही मी हे बोललेलो. पण पंढरी महाराज आणि जनार्दन महाराज मीच मग अशी सांगितलं ना रथाची 2 चाकं तसं या आमने लोणाड परिसरातील कल्याण भिवंडी परिसरातील परमार्थाची 2 चाकं आहेत महाराज. मला जरा मोकळं बोलू द्या.
म्हणजे त्यांनी मला बोलवलं आहे म्हणून मी काय त्याचे बोर्ड रंगवणारा बुवा नाही, मी काय पेंटर नाही, मी वारकरी. बरं, आणि म्हणून एक आदर्श आहे तर वारी करतात. वागणं लिनता अहंकार अजिबात नाही, नाही तर एखादं टिपण बसतंय. तो का लवो नेदी अंग भक्ती भावे, मनुष्य लीन असला पाहिजे. वा. आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये काही गोष्टी, आता माझ्या जीवनावर काही ज्या सात्विक लोकांचे संस्कार झाले त्याच्यात हे 2 वारकरी आहेत महाराज. खरंच मी गावगाव जे फिरलो ना तिथले चांगले माणसं. आमचे मच्छिंद्रभाऊ कापसे भजन, ते म्हणजे भजन, आणि भजन म्हणजे मच्छिंद्र महाराज वेळेत. 4 वाजता मच्छिंद्र महाराज घड्याळाकडं पाहायचं आणि मच्छिंद्र महाराजाच्या विण्याकडं पाहायचं. 4ला विना लागलेलाच राहणार महाराज. भजन सुरू. पैठण वाळवंटात स्नानाला पैठणपासून धरणात जावं लागतं. 3 किलोमीटर धरण आहे, जायला 3 आणि यायला 3. 2 वाजता उठून धरणाचं स्नान करून, 2 वाजता उठणार, धरणावर जाणार, स्नान करून 4 वाजता विना लावून पकवाजाची कणिक मळून पावडरचा डबा आणून ठेवणार बा. अशी एवढी सेवा करणार. भजन करणारी माणसं आमचे ब्रह्मदेव बाबा, भजन करणारी माणसं, सेवा करणारी माणसं. असं तर आपणही परमार्थ चांगला करा. तुम्हाला कारण लोकांच्या लय तारखा नाही आल्या की तुम्हाला लय सप्त्यात नाही बोलवलं, एखाद्या मोठ्या सप्त्यात तुमचं कीर्तन नाही ठेवलं, त्याचं काहीच वाईट वाटून द्यायचं नाही. वारी चुकली याचं वाईट वाटलं पाहिजे मला. आपलं वारी चुकली, एकादशी चुकली, भजन चुकलं याचं वाईट वाटलं पाहिजे. त्यांनी नाही बोलवलं आणि मला तिथं कीर्तन नाही भेटलं आणि मला फोन नाही आला, ये नियमाचा फोन, नको काळजी करू. आणि म्हणून हे म्हणजे मोठेपण नाही. सेवा करणारा जेवढा मोठा असतो तेवढा मेवा खाणारा मोठा नसतो महाराज. सेवा करणारा मोठा राहतो. सेवा धर्म परम गहनो योगीनाम अपि अगम्या. अरे योग्यांना सुद्धा सेवा करता आली नाही, ती आमच्या वारकऱ्याने करावं मला. अशी सेवा करणारी मंडळी आहेत. या घराचं एक वैशिष्ट्य की हे घर सगळं पारमार्थिक आहे. सगळे घरातली माणसं माळकरी परमार्थ करणारी मंडळी इथं. आणि म्हणून या 2 साधूच्या आग्रहाखातर तुमच्या दर्शनाचा योग आला. आता परत 12 वर्षांनीच बोला, हे लय लांब आहे महाराज. माणूस खिळखिळा होतो इथं येऊस तर महाराज. मला तिकडं रोज कीर्तनं राहतात महाराज, रोज सकाळ संध्याकाळ. आणि मी आता खेड्याने फिरतो, शहराने फिरत नाही. कारण शहरातली दवा आणि खेड्यातली हवा बरोबरीची महाराज. तिकडं शुद्ध हवा, शुद्ध भाज्या, शुद्ध पाणी, फार चांगलं. आमचे विनीत महाराजांनी हे म्हणतात, मग आम्हाला कोण सांगेल? म्हणलं मी काय, आम्ही वैकुंठवासी हे पत्र घेऊन आलेलो नाही. म्हणलं मी आपला साधा वारकरी, आलं मनाला तर गेली शेणाला, नाही तर टाकली पाठीन बसली उन्हाला. आणि म्हणून मी काय फार फिरत नाही. आमचे माऊली तिकडं, आता माऊलीत चांगलं काम आहे पारधी माऊलीचं यांचं. सगळ्याला तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे तर पुढती आपल्याकडून वारकरी संप्रदायाची निष्ठेने सेवा घडावी. निवृत्तीनाथाची वारी आलेली आहे. पायी जा, नाही पायी जाणं झालं तर 2 दिवस का व्हायना, पण निवृत्तीनाथाला या. गंगेचं स्नान करा, ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करा. यस्य जन्म सहस्रानाम पुण्यम भवती संचितम तस्यैव त्र्यंबके गंतुम बुद्धिर्भवती नान्यथा. हजारो जन्माची पुण्य असेल तर त्र्यंबकेश्वरला जाण्याची बुद्धी होते, नाहीतर बुद्धीच होत नाही महाराजा. पुण्याहीच लागते महाराज. असं सगळ्याला विनंती आहे, तुकाराम महाराजाला वैकुंठाला जाऊन येणाऱ्या बीजेच्या दुसऱ्या दिवशीपासून 375वा सुरू होतोय. येणारी बीज 374वी. येणाऱ्या बीजेच्या दिवशी तुकोबरायला 374 वर्ष पूर्ण होतात. आणि येणाऱ्या बीजेच्या दुसऱ्या दिवशीपासून तुकोबरायचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळा 1 वर्षभर आहे. 1 वर्षभर 2024ची बीज ते 2025ची बीज. आणि म्हणून देहू संस्थानने संपूर्ण महाराष्ट्राला विनंती केली की येणाऱ्या बीजेच्या नंतरचे जेवढे सप्ते आहेत, आपला इतड्याचा सप्ताह त्याच्यातच येतोय बघा या वर्षीचा. तुमचा उन्हाळ्यात राहतोय ना इतड्या सप्ताह, तर सप्त्याला नाव द्या जगद्गुरु तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळ्या प्रित्यर्थ अखंड हरिनाम सप्ताह इथडे गाथा पारायण. सगळ्याला विनंती, यंदा गाथा पारायण करा. सगळ्याला विनंती, गाथा पारायण करा. कीर्तनकारा तुकाराम महाराजाचे अभंग घेण्याचा आग्रह धरा. कीर्तनकार दुसरी घेतच नाही, कारण पाठच नाही, काय डोंबलं सांगत आहे. बरं, तुकाराम महाराजाचं चरित्र सांगा, हे सांगा. आणि पहिल्या दिवशीच्या बोनी कोणतं सांगितलंय, दुसऱ्या दिवशीच्या बोला म्हणायचं ते नाही आलं पाहिजे. तिसऱ्या दिवशी असं वेगळं तुकोबारायांचं चरित्र महिपती महाराजांनी विस्तीर्ण लिहिलेलं आहे, फार गोड. सगळ्या 7 दिवस सांगितलं तरी पुरत नाही, पुरून उरतं महाराज. असं सुंदर चरित्र आहे. तर त्यातलं एक वर्षभर असे सप्ते होणार आहेत महाराष्ट्रभर.
तर त्यातला एक सप्ताह आम्ही सासवडला करू राहिलोत. आपण आळंदीला उत्सव करतो, पैठणला करतो, त्र्यंबकला करतो, पंढरपूरला करतो, पण सोपान देवाला जात नाहीत महाराज. देव म्हणे नाम्या मार्गशीर्ष गाडा चलावे सासवडा उत्सवाशी, पवित्र हा सोपान परलोकीचे तारू, करी याचा आदरू भाग्यवंता. नामदेव महाराजाला देव सांगतात. आणि म्हणून सगळ्याला विनंती, कल्याणवासियांना तारीख लिहून घ्या. 24 मे ते 31 मे गाथ्या जेवढे, अभंग तेवढे, वाचक 5000 वाचकाचं पारायण सासवडलं आहे आमचं. यावर्षी मोठा उत्सव करून राहिलोत. 500 टाळकरी, 50 पखवाज, 5000 वाचक. तुकाराम महाराजाच्या पादुका देहू गावावरून हेलिकॉप्टरने सासवडला नेणार आहेत आम्ही. फार सुंदर नियोजन आहे. एक दिवस का व्हायना पण इताडे भजनी मंडळाने एक दिवस का व्हायना पण या उत्सवाला या. आता मी एवढ्या लांब आलो म्हणल्यावर तुम्ही यायला पाहिजे महाराज. आणि म्हणून 24 मे ते 31 मे आमच्या कापशेबाबांकडं काकडा राहतो महाराज. आमचं काकड्याचा विनाश त्यांच्याकडे राहतो. आणि म्हणून सगळ्याला विनंती, आमचे प्रभाकरराव हे बी येतात, प्रभाकर महाराज आहे रे, सगळ्याला विनंती, 24 मे ते 31 मे आपण सासवडला कधी पारायण केलं नाही, कधी करायचा योग यायचा नाही. आता योगच आला आहे आपला. आणि म्हणून हा योग टाळू नका. तर सगळी मंडळीला विनंती, जेवढ्यांना येणं होईल राहण्याची जेवण्याची सगळी मोफत सोय आहे. 24 मे ते 31 मे. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर बोला पुंडलिक वरदा, पुंडलिक वरदा. सर्वांनी हातवर करायचे महिला पुरुषासकट. तुकाराम तुकाराम टाळी टाळी तुकोबरायांचं भजन करा. तुकाराम 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 बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पुंडलिक वरदा. नामा म्हणे तया असावे कल्याण, नामा म्हणे तया असावे कल्याण, नाम 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 म्हणे तया असावे कल्याण. ज्यामुखी निधान पांडुरंग, ज्यामुखी निधान पांडुरंग, कल्पनेची बाधा नव्हे कोणे काळे, कल्पनेची बाधा नव्हे कोणे काळे. ज्यामुखे निधान पांडुरंग, ज्यामुखे निधान पांडुरंग, कल्पनेची बाधा नव्हे कोणे काळे, कल्पनेची बाधा नव्हे कोणे काळे. संत मंडळी सुखे असो, ही संत मंडळी सुखे असो.
असो सुखी असो ना 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 ही संत मंडळी सुखी असो संत मंडळी सुखे असो हे संत मंडळी सुखे असो कल्पनेची बात कल्पनेची बात आकाशातला अंधार घालवतात त्यांना चंद्र सूर्य म्हणतात. भारतातील दुर्जनाचा अंधार घालवला त्यांना रामकृष्ण म्हणतात. रामाने आणि कृष्णाने. वारकरी संप्रदायावरला अंधार घालवला त्यांना ज्ञानोबराय तुकोबराय म्हणतात. आणि कोकणातला अंधार घालवला त्यांना वामन बाबा आणि सावळाराम बाबा म्हणतात. आज योगायोगाने सावळाराम बाबांचे नातू चेतन महाराज इथं आले. जोरदार टाळ्या वाजा. त्यांची निष्काम सेवा आहे फार. मला मगाशीच मधुकर महाराजांनी आपलं जनार्दन महाराजांनी आणि पाटील बाबांनी पंढरनाथ महाराजांनी सांगितलं की अतिशय गोड सेवा आहे त्यांची. त्यांनी भरपूर वेळ दिला आहे. आता धर्मशाळेच्या उभारणीचाही विचार आहे आणि धर्मशाळेचा सगळा भारत त्यांनी पाहिला आहे. आता भरपूर समाजाला वेळ देतात आणि परमार्थ करून घेतात. मागं बसले. आता मी छोटा माणूस आहे, माझ्या नाही लक्षात राहत सगळ्या गोष्टी आणि म्हणून त्यांना अभिवादन. पुढती आपल्याला त्यांचा आशीर्वाद असाच लाभो ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय बोला पुंडलिक वरदा पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव भगवान की जय. उपस्थित सर्व जनसमुदायाला साष्टांग प्रणिपात करून आज या ठिकाणी सद्गुरू वामन बाबा महाराज, सद्गुरू सावळाराम बाबा महाराज, सद्गुरू शंकर बाबा महाराज, सद्गुरू नारायण बाबा महाराज आणि गुरुवर्य वासुदेव महाराज म्हात्रे यांच्या कृपाशीर्वादाने आणि त्याचबरोबर सन्माननीय सरपंच साहेब जगनजी पाटील यांच्या कुशल अशा संयोजनातून संपन्न होणारा अभिष्टचिंतन सोहळा हरिभक्तीपरायण राजूबाई गंगाराम पाटील यांचा 95वा अभिष्टचिंतन सोहळा. आणि सगळ्यांना कल्पना आहे त्यांचा मुख्य हेतू हा आहे की आजीबाई यामागचं आयुष्य अतिशय चांगल्या पद्धतीने जगल्या, पण याच्या पुढचं जे आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं अनिष्ट येऊ नये याकरता संपूर्ण समाजाकडून सामुदायिक इष्टदेवाकडे केलेली प्रार्थना म्हणजे अभिष्टचिंतन सोहळे. या निमित्ताने नियोजित कीर्तनद्रव्य सेवा आपल्या सर्वांच्या परिचयाची असणार आहे.
ज्यांना आपण आदराने छोटी माऊली म्हणतो, असं आदराचं स्थान प्राप्त असणारे महात्मे म्हणजे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली कदम या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहिले आणि मला या ठिकाणी ज्ञानामृत पाजलं, त्याबद्दल यजमानांच्या वतीने या ठिकाणी माऊलींचं मनापासून आभार मानतो. थांबा थांबा, पहिल्यांदा महाराजांचा होऊ द्या. बसा आमदार साहेब आपण तिकडे. माऊलींच्याबद्दल सगळ्यांना कल्पना आहे की जसं ज्ञानोबारायांच्या विषयी आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये जी श्रद्धा आहे, जे प्रेम आहे, मी असं म्हणेन आज या ठिकाणी छोटे माऊलींच्या रूपाने साक्षात ज्ञानोबाराय आमच्या या इताडे गावामध्ये प्रकट झाले बरं का. आणि माऊलींनी सांगितलं की मी लॉकडाऊनपासून घाटातून उतरलोच नाही खाली, आणि तशी त्यांची भेट होणं फार दुर्मिळ झालेलं आहे. बाकी माणसं भरपूर भेटत असतात नाही, कारण कोट्यावधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो, लक्षावधी हरिण शोधल्यानंतर एखादा कस्तुरी मृग सापडतो, हजारो शिंपले उघडल्यानंतर एखादा मोती सापडतो, शेकडो माणसं भेटतात आयुष्यात, पण छोटे माऊलींसारखे एखादेच भेटतात बरं का. म्हणून आज या ठिकाणी ते आम्हाला प्राप्त झाले आणि अतिशय त्यांचं कीर्तन म्हटलं की आवेशात कीर्तन असतं. आता वेळ फार झालेली आहे बरं का. मला या ठिकाणी आपण आलात आणि त्याबद्दल महाराजांचे यजमानांच्या वतीने मनापासून आभार मानतो. त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन आम्ही या ठिकाणी सन्मानित करतो. तेव्हा या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व टाळकरी मंडळी म्हणजे गायनाचार्य असतील, या ठिकाणी उपस्थित मान्यवर मंडळी, वारकरी संप्रदायातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आता सगळ्यांचा नामोल्लेख करणे या ठिकाणी शक्य नाही बरं का. तेव्हा आमच्या सन्माननीय सरपंच साहेबांच्या अंतःकरणामध्ये सगळ्यांच्या विषयी ज्ञानोबा तुकोबारायांसारखा आदर आहे. आपण सर्व मंडळी ज्ञानोबा तुकोबारायांचे आहात असं या ठिकाणी म्हणतो आणि सगळ्यांचं मनापासून आभार मानतो बरं का. या कार्यक्रमाकरता विशेष लांबून लांबून बरीचशी मंडळी आली आहेत. आमचे इंदोरी गावामधून म्हणजे देहू गावामधील भंडाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी असलेलं आमचं इंदोरी गाव, आणि तिथून प्रशांतजी शेठ भागवत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून आभार मानतो. अशोकजी झगडे असतील या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि मृदुंगाची साथ ज्यांनी गेली आमचे जगन पाटलांचे मित्र बरं का, त्यांचं नाव जगनजी कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सगळ्या वारकरी मंडळाला विनंती आहे, जेवणाची व्यवस्था याच ठिकाणी आहे, इथेच बसून घ्या जागेवर, इथेच. तेव्हा या पुढचं आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम मी या ठिकाणी रवींद्रजी तरे सर यांच्याकडे सुपूर्द करतो बरं का. वारकरी संप्रदायातील सगळ्या मंडळींचं मनापासून आभार मानतो. या ठिकाणी सगळ्यांना एक विनंती आहे की लेले महाराज यांची समाधी कल्याण या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी 12 ते 17 या दिवसामध्ये बंडा महाराज कराडकर यांची प्रवचनाची सेवा होणार आहे 5 ते 7 या वेळेमध्ये, आणि 18 तारखेला काल्याचं कीर्तन 10 ते 12 बंडा महाराजांचं होणार आहे. याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. आज हरिभक्त पारायण आमच्या आजी राजूबाई गंगाराम पाटील यांचा 95वा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे त्यांना पंचारती ओवाळून त्यांचं औक्षण केलं जाणार आहे, आणि मी घरातील मंडळींना विनंती करतो आहे की त्यांचे नातू असतील, त्यांच्या सुना असतील, घरातील सर्व मंडळी या सोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हायचं आहे. आजी माझी मायेचा सागर फुलवला ती फुलवला तीने पाटील परिवार. आजी माझी मायेचा सागर फुलवला तीने मायेचा सागर. आजी ही आमची थोर
काय सांगू तिचे उपकार जीवनाच्या वाटेवरती. किती आहे तिचा आधार आजी आमची मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. प्रीतीचं माहेर अमृताची धार आणि मांगल्याचं सार असणारी आमची आजी. मित्रांनो, आज प्रजासत्ताक दिनाचा 75वा सोहळा आपण संपन्न करतोय. पण 1929 साली जन्माला आले आमच्या आजीनं स्वातंत्र्याचा सूर्यसुद्धा पाहिला आणि स्वातंत्र्याच्या या सूर्यानंतर आजही हरिभक्त पारायण आमच्या राजूबाई गंगाराम पाटील आजी आपले नातू हरिभक्त पारायण इताड्याचे सरपंच जगनजी महाराज पाटील. आज काय योग आहे, नातू आपल्या आजीचा 95वा अभिष्ट चिंतन सोहळा याची देही याची डोळा आपण पाहतोय. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आज पंढरपूरच्या रखमाईचं दर्शन आजीच्या रूपानं आम्ही घेतलं. आज सकाळपासून जवळजवळ हजारो लोकांनी आजींना शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देणारी लोक येऊन बसली, पण आजी मात्र तशाच अजून उभ्या आहेत. आणि आता मात्र या सोहळ्याला आमची आजी आज अतिशय जबरदस्त अशा प्रसन्न व्यक्तिमत्वानं या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. आज आमच्या जगनदादांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आहेत, कारण नातवानं आजीचा 95वा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न करावा. अखंड भिवंडीकरांना ही अतिशय प्रेरणादायी गोष्ट आहे की ज्या आजीचं, ज्या वडीलधाऱ्या माणसांचं नाव आम्ही आमच्या डोळ्याने त्यांना पाहत नाही, तोंडाने त्यांचं नाव घेत नाही, त्या आजीचा 95वा सोहळा हा संपन्न करत असताना याची देही याची डोळा हा संपूर्ण सोहळा आपण पाहत आहोत. या संपूर्ण सोहळ्यासाठी भिवंडीतील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडा, राजनैतिक विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, फक्त विनंती एवढी असेल की एक किती मोठा असू द्या, आजीच्या फक्त तोंडाजवळ न्यायचं आहे. आजीच्या रूपानं तो तुम्ही स्वतः खा. आजी या ठिकाणी या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. गावातील जी नवतरुण मंडळी आहेत त्यांना विनंती आहे की वाढपीचं काम आपण करायचं आहे. मंडळी, ज्या पद्धतीने सूर्याच्या किरणाशिवाय सकाळ होत नाही, तसंच आजी तुमच्या या आयुष्याशिवाय आमच्या जीवनातील आनंद संपन्न होत नाही. सर्वांना विनंती करतोय की प्रत्येकानं शांततेत या सोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हायचं आहे. आणि सर्वांना विनंती आहे की या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहभोजनाचा सुद्धा आनंद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. सन्माननीय सर्व भाविकांना एक सूचना, एक निमंत्रण देतो. वांद्रे येथे श्री हरिभक्तीपरायण राजाराम धर्मा बजागे यांच्या मातोश्रीचा अमृत महोत्सव आहे आणि त्यानिमित्तानं 9 फेब्रुवारी 2024 7 ते 9 या वेळेमध्ये सद्गुरू पूजनीय वेदशास्त्र संपन्न श्री हरिभक्तीपरायण चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांची कीर्तनाची सेवा आहे 7 ते 9 या वेळेमध्ये आणि त्यांच्या मातोश्रीचा अमृत महोत्सव आहे. सर्वांनी कुणीही निमंत्रणाची वाट पाहायची नाही आहे. 9 फेब्रुवारी 2024 रोजी राजाराम धर्मा बजागे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई धर्मा बजागे यांचा अमृत महोत्सव आहे. त्यानिमित्तानं श्री हरिभक्तीपरायण सद्गुरू चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांची कीर्तन सेवा आहे. वेळ आहे 7 ते 9. सर्वांनी हे निमंत्रण स्वीकारायचं आहे. रामकृष्ण हरी.
या ठिकाणी आदरणीय प्रशांत शेठ भागवत, आदरणीय उपसरपंच इंदोरी यांचं या ठिकाणी आगमन झाले नाही. त्यांच्या वतीनं सुद्धा या माऊलीला अभिष्ट चिंतन करून त्यांना सन्मानित केलं जाणार आहे. सर्वांनी एका रांगेमध्ये येऊन या सोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हायचं आहे. आदरणीय राजूजी खंडागळे यांनी सुद्धा आपल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. थोड्याच वेळापूर्वी भिवंडी लोकसभा शिवसेना संपर्क प्रमुख भिवंडीचे माजी आमदार रुपेशदादा म्हात्रे साहेबांनी सुद्धा आजींना अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आणि 95व्या त्यांच्या वर्षपूर्ती या सोहळ्यानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा दिलेल्या आहेत. आज हरिभक्त पारायण इताडे गावचे कार्यसम्राट सरपंच, एक दानशूर व्यक्तिमत्व जगनजी पाटील साहेबांनी ज्या वेळेला प्रत्येकाच्या हातामध्ये ही पत्रिका दिली, असं वाटलं होतं की कुठलं तरी एक मोठं शुभ कार्य असावं अशी ही ती पत्रिका होती. पण तेथे वाचलं आणि वाचण्यात आलं की आपल्या आजी राजूबाई गंगाराम पाटील यांच्या गौरवप्रित्यर्थ 95वा त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा हा संपन्न होणार आहे. आणि खरंच सर्वांना अभिमान वाटला. आज कृपया सर्वांना विनंती आहे, शांततेत आपण या अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये सहभागी होऊया. आपलं संपूर्ण आयुष्य हरिनामामध्ये घालवणाऱ्या आमच्या आजी, आळंदी पंढरपूरची वारी करणाऱ्या आमच्या आजी, आपल्या मुलाला, आपल्या नातवाला, नातवंडांना वारकरी संप्रदायाची दीक्षा देणाऱ्या आमच्या आजी, आणि नक्कीच त्यांचे सर्व आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रमंडळी, ग्रामस्थ या सर्वांच्या वतीनं त्यांना या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त या ठिकाणी इगतपुरून आलेले आमचे मित्र जगनजी कदम, इगतपुरी नाशिक, या ठिकाणी जगनदादांना विनंती करतोय की आपण कृपया या ठिकाणी यायचं आहे. आदरणीय मधुकरजी बुवा, आजींना त्यांनी खास भेट आणलेली आहे आणि एक सुंदर अशी लाकडी आराम खुर्ची जगनशेठजी कदम यांच्या माध्यमातून आजींना भेट दिली जाणार आहे. आणि नक्कीच सर्व सन्माननीय या पाहुणे मंडळींच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होतोय. आज या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त वारकरी संप्रदायाच्या भूषण असणारे आमचे हरिभक्त पारायण महाराजांचं यूट्यूबवरचं अनेक कीर्तनं आपण ऐकलेली आहेत, पण याची डोळा महाराजांना आज आम्ही अनुभवलं. त्यांच्या दादा, जगनदादा, आपले इगतपुरीचे मित्र या ठिकाणी आपल्याला बोलावत आहेत. आणि कदम माऊली महाराजांनी केलेली ही कीर्तनाची सेवा आणि त्याच्या या कीर्तनांच्या सेवेला उपस्थित असलेले सर्व वैष्णवजन या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आणि तुमच्याशिवाय हा सोहळा संपन्न होणारच नव्हता. टाळकरी, मृदुंगकारी, त्याचबरोबर विणेकरी, गायनाचार्य आणि आपण सर्व श्रोतेगण या सोहळ्यामध्ये सहभागी झालात. जगनजी पाटील सरपंच इताडे यांचे मित्र जगनजी कदम इगतपुरी या ठिकाणी आलेले आहेत. सागाच्या खास लाकडापासून बनवलेली ही आजींना द्या ना तिथून. 2 मिनटं जरा ही खुर्ची आजींना भेट देऊ द्या. जगनजी पाटील साहेबांचे मित्र आहेत, खास इगतपुरी नाशिक इथून आले आदरणीय
आणि खुर्ची जशी भेट दिली, आजींच्या चेहऱ्यावरचा आनंद, आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सोहळ्यासाठी. आपल्या मित्राच्या आजीला त्या खुर्चीचं नावच आहे आराम खुर्ची, आणि हे वयच आहे आरामाचं. आमचे आदरणीय हरिभक्त पारायण कदम महाराजांनी या ठिकाणी नक्की सांगितलं की एवढं वय आम्हाला नशिबात नाही, परंतु ह्या वयाची ही जी माणसं आहेत, हे जे व्यक्तिमत्व आहे, आम्ही सर्वजण आज आजींच्या पायाचं दर्शन घेत असताना पंढरपूरच्या रखुमाईचं दर्शन घेतल्याचा आनंद हा प्रत्येकाने अनुभवला. या अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये आपण सर्वजण सहभागी झालेला आहात. आदरणीय प्रसिद्ध उद्योगपती विजयजी जोशी मानेरेगाव हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून आमच्या आजींना शुभेच्छा देत आहेत, त्यांचं अभिनंदन करत आहेत. नामदेवजी पाटील माजी सरपंच खांडवळ या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत. तसेच त्यांच्या सुनबाई भक्ती पाटील सदस्य ग्रामपंचायत खांडवळ. आदरणीय प्रसिद्ध उद्योगपती विजयजी जोशी साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. आलेल्या सर्व अतिथींचं इताडे गावचे कार्यसम्राट सरपंच दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय जगनदादा पाटील यांच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज त्यांच्या आजीबाई राजूबाई गंगाराम पाटील यांचा 95वा अभिष्ट चिंतन सोहळा अतिशय उल्हासमय वातावरणामध्ये आपण या ठिकाणी अनुभवत आहोत. मुथा गोळचे प्रोप्रायटर विनोद शेठजी मुथा आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवारांच्या वतीनं या ठिकाणी या आजींना 95व्या त्यांच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत. तसेच आदरणीय वीरेंद्रजी मुथा साहेबांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. एक सुंदर असा आजीला नऊवारी लुगडा आणि सुंदर अशी ज्ञानेश्वरी भेट दिली जात आहे. जगनदादा आपण सुद्धा हात लावायचा आहे. आयुष्यभर विठ्ठलाचा नाम घोष करणाऱ्या आणि विठ्ठलाच्या नामामध्ये रममाण होणाऱ्या आमच्या आजी या ठिकाणी आदरणीय मुथा ज्वेलरचे सन्माननीय प्रोप्रायटर त्यांच्या सर्व मित्रपरिवार यांच्या वतीनं आजींना शुभेच्छा दिल्या जात आहेत. इताड्याच्या जिल्हा परिषद शाळेतील आमचे शिक्षक वृंद, शिंदे मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं सुद्धा आजींना शुभेच्छा दिल्या जाणार आहेत. प्रत्येकजण आजीच्या पायाला स्पर्श करून त्यांचं दर्शन घेत आहे. त्या दर्शनाचा लाभ
जणू काही पंढरपूरच्या रखुमाईचं दर्शन झाल्याचा भास तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. आमचे शिवदास दादा म्हात्रे आमचे भाऊ आणि त्यांच्या सौ यांच्या वतीनं नक्कीच आमच्या शिंदे मॅडम, आदरणीय भोईर सर, गुरुजनांचा सुद्धा या ठिकाणी शुभेच्छांचा हा मौलिक क्षण. मित्रांनो, मी मगाशी सांगितलं की 1929 साली आजींचा जन्म झाला. 1942ला स्वातंत्र्याचा समर आपण सर्वांनी ऐकला, म्हणजे स्वातंत्र्याचा सूर्य जगनदादा, आजचा योग अतिशय उत्तम आहे. प्रजासत्ताक दिनाला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला आणि स्वातंत्र्याच्या स्मरणातील आणि स्वातंत्र्याच्या लढ्यातील हा दैवयोग पाहणारा आणि त्यांचा तो सूर्य पाहण्याचा मान या माऊलीला मिळालेला आहे. 95व्या वर्षामध्ये आपल्या संपूर्ण परिवाराला आणि आपली नातवंड असतील, जगनदादांच्या रूपानं असा नातवंड त्यांना मिळाला की राजकीय क्षेत्रात असून वैष्णवांचा मेळाच त्यांच्या दरबारी भरतोय. आज जवळजवळ 20 हरिपाठ एकाच वेळेला 600 ते 700 जणांच्या मेळाव्यामध्ये हरिपाठाचा हरिनामाचा गजर या ठिकाणी संपन्न झाला. मी तर म्हणतो आळंदीची वारी झाली, पंढरपूरची वारी झाली, पण जगनदादांच्या दारी मात्र वैष्णवांचा मेळावा आज भरला आणि आजीसाठीचा हा खास सोहळा होता. आजी, तुमची खऱ्या अर्थानं दुसऱ्यांदा ही वारी झाली या वर्षीची आणि म्हणूनच आजी आज खूप खुश आहेत. तुमच्या प्रत्येकाच्या भेटीचा त्या मान घेतीलच, पण खऱ्या अर्थानं आज जगनदादांनी जो वैष्णवांचा मेळा इथे भरला, आजीला वाटलं असेल की चंद्रभागेच्या तीरी या वैष्णवांचा मेळावा संपन्न होत असताना मी या वारीमध्ये सहभागी झाली की काय. आणि वाळवंटा शेजारी जमलेला द्वादशी सोडत असतानाचा महाप्रसाद घेतानाची ही वैष्णवांची मांदियाळी या ठिकाणी संपन्न होत आहे. सन्माननीय आदरणीय माझे जिल्हा परिषद सदस्य व तालुका प्रमुख कृष्णाजी वाकडे साहेब त्यांच्या सर्व मित्रपरिवारांच्या समवेत या माऊलीचं दर्शन घेत आहेत. मित्रांनो, आपण अनुभवत आहात आमच्या राजू आजी गंगाराम पाटील यांचा 95वा अभिष्ट चिंतन सोहळा. एखाद्या तरुणाला लाजवेल एवढी एनर्जी आजींमध्ये आहे. कारण सायंकाळच्या सत्रापासून तर आपण पाहिलं, पण दिवसभरामध्ये जेवढी माणसं भेटून गेली त्या प्रत्येकाला हसतमुख आजींना या ठिकाणी अभिवादन दिलेलं आहे. जगनदादा सुद्धा खुश आहेत, कारण त्यांच्या मनामध्ये होतं की आजींचा हा सोहळा मला करायचा आहे आणि तो सोहळा होत असताना ही सर्व क्षणचित्रे टिपली जात आहेत. आमच्या वारकरी भूषण महाराजांनी सुद्धा या ठिकाणी आजींना शुभेच्छा देताना सांगितलेलं आहे, 95वा सोहळा हा एवढा सुंदर झालेला आहे, तर आजींचा शतक सेंचुरी हा 100वा सोहळा सुद्धा जगनदादांच्या सौजन्यानं याची देही याची डोळा भव्य होणार याच्या शंकाच नाही. प्रीतीचं माहेर, अमृताची धार आणि मांगल्याचं सार अशा ममत्वाच्या मायेनं प्रेमानं भरलेली माऊली, कधीही दुसऱ्याला न दुखावता स्वतःला जे काय मिळालं ते प्रथम दुसऱ्याला देण्याची वृत्ती असणाऱ्या या माऊलीच्या चेहऱ्यावरचा हा आनंद. आज आजींचा बॅनर पाहिला तर आजींच्या बॅनरवरती त्यांची ती संपूर्ण अशी हास्यमुद्रा आणि त्यांच्या सर्व परिवारानं
आज 95 दिव्यांची पंचारती त्यांना ओवाळली आणि त्या पंचारतीमधून उजळलेले ते लाख लाख दिवे आजींच्या त्या प्रज्वलित चेहऱ्याला आणखी सुगंधित करत होते. आणि नक्कीच विविध क्षेत्रातील मंडळींनी येऊन आज नक्कीच आजींना शुभेच्छा दिल्या. मी तर म्हणतो आजींना शुभेच्छा नाही दिल्या तर आजींचा शुभ आशीर्वाद घेतलेला आहे. आजीसाठी सगळ्यात चांगला असलेला आजचा शब्द सांगतो ब. माझ्या एका मित्राने सांगितलं हॅपी बर्थडे ब आणि आजी खुदकन हसली. क्या बात आहे. खूप छान वाटलं आजी. आज तुमचा वाढदिवस आहे आणि आज सोहळा संपन्न होत असताना आमच्या जगनदादांनी हजारो वैष्णवांच्या समवेत हा सोहळा संपन्न केलेला आहे. जगनदादाच्या घरचा परिसर हा वैष्णवांच्या मेळाव्याने या नाहून निघालेला आहे. टाळ मृदुंगाचा गजर आणि नक्कीच या गजरामध्ये हा संपूर्ण सोहळा संपन्न होतोय. या ठिकाणी आमचे मित्र संदेश म्हात्रे, अंकुशजी भोईर, पंकजजी घरत या अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. सर्व मित्रमंडळी, आप्तेष्ट, नातेवाईक, त्यांच्या सुना, जावई असतील या सर्व परिवाराच्या वतीनं आजींना शुभेच्छा दिल्या जात आहेत. सकाळपासून या सर्व शुभेच्छा स्वीकारत असताना आजीच्या मनाच्या भावना काय असतील या परमेश्वरालाच माहीत. परंतु सकाळपासून मात्र आजींच्या कानावर टाळ मृदुंगाचा गजर, हरिनामाचा गजर आणि नक्कीच आज जवळजवळ 20 हरिपाठ मंडळ या ठिकाणी येऊन हरिपाठाचा गजर करून गेले. मग पनवेल, डोंबिवली, कल्याण या ठिकाणी शहापूर, मुरबाड या ठिकाणाहून सुद्धा बरीचशी मंडळी आली होती आणि त्या सर्व मंडळींनी या संपूर्ण हरिपाठामध्ये सहभाग घेतला. सर्वांना विनंती आहे की स्नेहभोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाहीये. राजूबाई गंगाराम पाटील आजींचा 95वा हा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. या सोहळ्यामध्ये हजारोंच्या संख्येनं सहभागी झालेल्या सर्व वैष्णवांचं, मित्रमंडळी, आप्तेष्ट, नातेवाईकांचं, हरिभक्त पारायण इताड्याचे कार्यसम्राट, सरपंच, दानशूर व्यक्तिमत्व, स्वतः जगनदादा हे प्रत्येकाला हात जोडून अभिवादन करत आहेत. आणि नक्कीच आपण सर्वजण या सोहळ्यामध्ये सहभागी झालात म्हणून सर्वांचे आभारसुद्धा व्यक्त करत आहेत. गावातील सर्व मंडळींना विनंती आहे की कृपया या महाप्रसादामध्ये आपण सहभाग घ्यायचा आहे. प्रत्येकजण महाप्रसादाचा लाभ घेऊनच जाईल याची कृपया आपण दक्षता घ्यायची आहे. दादा पकडा, आता घ्या आता.